भुजबळांच्या वक्तव्यानं निलेश राणे संतापले, भुजबळांना आवरा, निलेश राणेंचा सल्ला। लोकसभेची खदगद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली, भुजबळांना आवरा, निलेश राणे संतापले। भाजपा नेते निलेश राणे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केलेली आहे। लोकसभेची खदगद, विधानसभेची चिंता, महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात यामुळे ठिणगी पडेल की काय अशी शंका आता वर्तवण्यात येते। राज्यात लोकसभा निवडणुका संपताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षानं मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभेतील जागा वाटप आणि आता पुढे विधानसभेतील जागा वाटपावर भाष्य केलं। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सर्वात कमी जागा मिळाल्या, मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 80 ते 90% जागा मिळाल्या पाहिजेत असं सांगण्यात येत आहे। या लोकसभा निवडणुकीमध्ये जी खटपट झाली आहे ती खटपट विधानसभेच्या निवडणुकीत होता कामा नये असं विधान त्यांनी केलंय। तसंच 400 पारच्या घोषणेमुळे महायुतीचं नुकसान झालंय असं वक्तव्यही छगन भुजबळ यांनी केलंय। यावरूनच आता भाजपातून प्रतिक्रिया येत आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही असं अजित पवारांचं विधान सुद्धा चर्चेत आहे। आपण ज्येष्ठ आहात, अनुभवी आहात, आपण मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेत असलं पाहिजे। आपण युतीमध्ये मंत्री आहात, नेहमी आम्हीच का ऐकून घ्यावं? आघाडीमध्ये मला काय वाटतं ते महत्त्वाचं नसतं, आघाडीला काय वाटतं ते महत्त्वाचं असतं। आघाडी कशी टिकेल हे बघितलं पाहिजे असंही यांनी सांगितलंय। या संदर्भामध्ये यांनी एक पोस्ट टाकली सोशल मीडियावर आणि त्यामध्ये छगन भुजबळांना आवरलं पाहिजे। मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं असा प्रश्न त्यांनी या पोस्टमध्ये उपस्थित केलाय। मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही। नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात, ही त्यांची भूमिका बरोबर नाही। आम्हाला असंच पाहिजे, आम्हाला तसंच पाहिजे, युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही असा टोलाही यांनी भुजबळ यांना लगावला। आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो, पण उठसूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर ते सहन होत नाही आणि होणार नाही, कारण भारतीय जनता पक्षानं सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे असंही या पोस्टमध्ये निलेश राणे यांनी सांगितलंय।